प्रणालीसह ऊर्जा म्हणून पुनर्जन्म. धडा 3. एकाधिक अनलॉक्स. चॅप्टर 3 मल्टिपल अनलॉक्स. स्थिती ऊर्जा 10. कार्य 15 अधिक ऊर्जा गोठा करा. बक्षीस तुम्हाला दिशात्मक सुनावणी मिळते. दुकान लॉक केलेले. अहो यंत्रणा, हे काय दिशादर्शक श्रवण आहे? त्याने विचारले. पेक्षा कमी तुम्ही ध्वनीची दिशा सांगू शकता पेक्षा जास्त. अरे, ते खूप उपयुक्त ठरू शकते. सध्या प्रत्येक आवाज सगळीकडून येत असल्याचा भास होतो. पेक्षा कमी तुम्ही 3 ऊर्जा मिळवली आहे पेक्षा जास्त. एकाच वेळी 3. छान. सुरुवातीच्या अडथळ्यावर मात केल्याने आता ऊर्जा गोळा करणे अधिक वेगाने होत होते. हळूहळू ऊर्जा जमा होऊ लागली आणि त्याने कामे सहज पूर्ण केली. पेक्षा कमी तुम्ही दिशात्मक सुनावणी अनलॉकच केली आहे पेक्षा जास्त. आजूबाजूचे सर्व आवाज अचानक वेगळे झाले आणि आता तो ते ऐकू शकतो जणू तो ते ऐकण्यासाठी स्वतःचे 2 कान वापरत आहे. हो, मी नक्कीच पाण्याखाली आहे. आणि मला वाटत नाही की तो खूप वेगाने वाहत आहे, किंवा मी असतो तर किमान आवाज मोठा असायला हवा होता, त्याने विचार केला. अहो, मी ग्लेशियरमध्ये होतो असे सिस्टमने सांगितले. मी हठून चालत असलो तर अर्थ प्राप्त होतो. त्याने आणखी सूचना येण्याची वाट पाहिली, पण काहीही झाले नाही. 10 मिनिटे उलटली, तरीही काहीही झाले नाही. अहो, यंत्रणा, मला आणखी ऊर्जा का मिळत नाही? त्याने विचारले. पेक्षा कमी ग्लेशियरमध्ये उष्ण ऊर्जेचे प्रमाण खूपच कमी आहे पेक्षा जास्त. पेक्षा कमी आणि सूर्य नुकताच अस्ताला गेला त्यामुळे तुम्ही तुमचा उष्ण ऊर्जेचा प्राथमिक स्रोत गमावला आहे पेक्षा जास्त. थांबा, याचा अर्थ उद्या सकाळी सूर्य येईपर्यंत मला थांबावे लागेल का? त्याने विचार केला. सिस्टीम काहीच बोलली नाही, म्हणून तो बरोबर आहे असे गृहीत धरले. अरे देवा, कोणीतरी कुरवाळत असल्यासारखा आवाज ऐकण्यात त्याला 12 तास वाया घालवण्याची भीती वाटत होती. मी झोपू शकतो का? त्याने यंत्रणेला विचारले. पेक्षा कमी एखादी अट पूर्ण होईपर्यंत तुम्ही तुमची चेतना बंद करू शकता. अशा परिस्थितीत सिस्टम तुम्हाला जागे करेल पेक्षा जास्त. अरे, मग सूर्य वर आल्यावर तू मला उठवशील का? त्याने विचारले. पेक्षा कमी पुष्टीपेक्षा जास्त. अचानक त्याचे भान हरपले. पेक्षा कमी, तू तुझ्या बेशुद्धीतून वर आहेस पेक्षा जास्त. अधिसूचनेत काय म्हटले आहे ते ऐकण्यासाठी तो जागा झाला. तो मला इतक्या लवकर का उठवलंस प्रणाली? मला वाटले की सूर्य उगवल्यावर मला उठवायला सांगितले. यंत्रणेने त्याला उठवण्यापूर्वी त्याला एक डोळे मिचकावताही आले नव्हते. पेक्षा कमी तुमची चेतना 11 तास आणि 45 मिनिटे बंद आहे पेक्षा जास्त. मी इतके दिवस झोपलो का? पण मला झोपल्यासारखं वाटत नव्हतं. तो म्हणाला. पेक्षा कमी तुला झोप येत नाही. प्रणाली फक्त तुमच्या मागणीवर तुमची चेतना बंद करते पेक्षा जास्त. अरे, हे त्याच्या लक्षात आले नव्हते. देवा, एवढं थंड का आहे? थंड, त्याने नुकतेच जे सांगितले होते ते लक्षात आल्याने तो म्हणाला. थंड. मला थंडी जाणवू शकते का? काय चाललंय? त्याने विचारले. पेक्षा कमी तुमच्या थर्मोसेप्शनमुळे तुम्हाला तापमान जाणवू शकते पेक्षा जास्त. म्हणजे काय, आणि माझ्याकडे ते कसे आहे? त्याने विचारले. पेक्षा कमी थर्मोसेप्शन तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या वस्तूंचे तापमान कळू देते पेक्षा जास्त. पेक्षा कमी तुम्ही 5 तास आणि 23 मिनिटांपूर्वी ते अनलॉकच केले पेक्षा जास्त. काय? स्टेटस. त्याने पटकन स्टेटस पेज उघडले. स्थिती ऊर्जा 253. कार्य 247 अधिक ऊर्जा गोठा करा. बक्षीस तुम्हाला मूव्हमेंट सन्स प्राप्त होतो. दुकान लॉक केलेले. 203. मला इतकी ऊर्जा कशी मिळाली? सूर्यास्त झाल्यापासून मला आणखी ऊर्जा मिळणार नाही असे तू म्हणालास ना? त्याच्या नकळत एका रात्रीत त्याची संख्या 10 पट वाढली होती. पेक्षा कमी सूर्य हा केवळ प्राथमिक स्रोत आहे. ग्लेशियरमध्येच इतर अवशिष्ट ऊर्जा आहेत. मी जे अनलॉक केले आहे ते मला अजून का दिसत नाही? त्याने विचारले. लेस देन तुम्ही करू शकता. तुम्हाला आवडेल का? ग्रेटर दॅन. हो, मला दाखव. अनलॉक करतो. ऊर्जा अनलॉक करा. 10. श्रवण संवेदना. 25. दिशात्मक सुनावणी. 50. रोटेशनल मूव्हमेंट. 100. श्रवण विषयक अवकाशीय संवेदना. 200. थर्मोसेप्शन. रोटेशनल मूव्हमेंट. श्रवण अवकाशीय संवेदना. याचा अर्थ काय, समजावून सांगू शकाल? त्याने यंत्रणेला विचारले. पेक्षा कमी रोटेशनल मूव्हमेंट.
तुम्ही स्वतःला कोणत्याही दिशेने वळवू शकता. पेक्षा जास्त, पेक्षा कमी श्रवण अवकाशीय संवेदना. त्यांनी निर्माण केलेल्या आवाजावरून तुमचे वातावरण किती प्रशस्त आहे हे तुम्ही सांगू शकता. पेक्षा जास्त, सिस्टीमने जे सांगितले ते निंगने ऐकले आणि त्याच्या आजूबाजूला जाणवू लागले. त्याच्या आजूबाजूच्या थंड तापमानामुळे तो अजूनही ग्लेशियरमध्येच आहे हे त्याला सांगता आले. मात्र पाण्याच्या आत असल्याने हिमनग नेमका किती मोठा होता हे तो सांगू शकला नाही. अहो सिस्टीम, हालचालीचा अर्थ असा आहे की मी हलतोय की नाही हे मला सांगता येईल का? त्याने विचारले. पेक्षा कमी होय पेक्षा जास्त. ठीक आहे. सूर्य उगवला असल्याने मी आता पुरेशी ऊर्जा गोळा करू शकेन, असा विचार त्याने केला आणि आणखी ऊर्जा गोळा होण्याची वाट पाहू लागला. अचानक त्याला नोटिफिकेशन आलं. हे आहे. त्याने तपासताना विचार केला. पेक्षा कमी आपण 2 ऊर्जा गमावली आहे पेक्षा जास्त. काय? थांबा. काय? तुम्हाला काय म्हणायचे आहे? मी ऊर्जा गमावली आहे. माझी शक्ती का कमी होत आहे? तो ओरडायला लागला. प्रणालीचा उद्देश अधिक ऊर्जा शोषून घेणे आणि वाढवणे हा असताना तो ऊर्जा का गमावेल? पेक्षा कमी पाण्याचे बाष्पीभवन झाल्यावर पाण्यातील ऊर्जेचा काही भाग तुमच्याकडे निघून गेला पेक्षा जास्त. म्हणजे मी ऊर्जा गमावू शकतो आणि ती मिळवू शकत नाही? त्याने विचारले. पेक्षा कमी होय. तुमचा उद्देश हा आहे की प्रणाली सतत गमावूनही ऊर्जा म्हणून विकसित होण्यासाठी त्याचा वापर करा. मी बघतो, पण जर मी ती गमावत राहिलो तर मला मिळवणे कठीण होणार नाही का? त्याने विचारले. पेक्षा कमी नाही. काही क्षणी तुम्ही पर्यावरणातील ऊर्जा गमावाल त्यापेक्षा जास्त ऊर्जा शोषून घेण्यास सुरुवात कराल पेक्षा जास्त. पेक्षा कमी आपण अधिकाधिक ऊर्जा गोळा करत राहिल्यास पर्यावरणीय घटकांमुळे आपण गमावलेली ऊर्जा नगण्य होऊ लागेल पेक्षा जास्त. हे ऐकून दिलासा मिळाला. असे सांगताच त्याला आणखी 4 ऊर्जा मिळाली. जसजसा सूर्य उंचावू लागला तसतसे त्याने भरपूर ऊर्जा मिळवली आणि गमावली. सुमारे 5 तासांनंतर, दुपारच्या थोडे आधी, सिस्टमनुसार, त्याने कार्य पूर्ण केले. लेस देन तुम्हाला मूव्हमेंट सेन्स प्राप्त झाला आहे ग्रेटर दॅन. अरे, मला ते जाणवते. मी सांगू शकतो की मी कुठेतरी जात आहे. तरी मी दिशा का सांगू शकत नाही. त्याने त्याची स्थिती तपासली आणि त्याचे कारण लक्षात आले. ही कंजूष यंत्रणा, सोप्या इंद्रियांचे कुलूप उघडण्यासाठी मला इतकी कामे का करायला लावत आहेत? त्याने विचार केला. 1000 एनर्जीवरील पुढील अनलॉकच डायरेक्शनल सेन्स होते. ठीक आहे. किमान मला तरी सांगता आले पाहिजे की मी सध्या आवाज वापरून कोणत्या मार्गाने जात आहे. त्याने विचार